Hi guys, welcome back to my YouTube channel. So you must be wondering why am I holding the camera in this angle and not it is kept in a stable place. It's because it's a different type of video. So it's not going to be a video where I've set my camera at a place and I'm going to be doing a YouTube tutorial for how to do a makeup look or any kind of haul. So it's the month of May. It's the vacation time. So also there is going to be something different, since most of you all don't know that I am Maharashtrian, because I mostly speak English and a bit of Hindi in my video. It was suggested to do a video speaking only Marathi, so here it is going to be. So the whole video is a day in my life vlog, vacation edition, with me speaking Marathi in the whole video. So of course there would be some words of English, Hindi in the video, but most of it will be in Marathi. So yeah, let's start with the video. आता वाजले आहे सकाळचे 6:20. मी उठली 6:15ला. म्हणजे वेकेशनचा टाईम आहे, तर मी मोस्टली एवढ्या लवकर उठत नाही, पण मला आज लवकर जाग आली आहे. मग मी म्हटलं चालायला जाऊया. वेकेशन टाईममध्ये मी ॲक्च्युली चालायला जाते, पण असं स्पेसिफिक टाईम नसतो माझा. कधी मी लवकर उठली तर मी लवकर जाते, किंवा मोस्ट ऑफ द टाईम मी संध्याकाळी जाते. माझी बिल्डिंगची मैत्रीण माझ्यासोबत, मग आम्ही दोघी वॉक करायला जातो. पण सिन्स मी आता लवकर उठली आहे, सो मी म्हटलं चालायला जाऊया. सो चला चालायला जाऊया. सो मी आता फ्रेश होते, चेंज करते आणि मग भेटते तुम्हाला. सकाळी वॉकला जाऊन खूप बरं वाटलं. लाईक फ्रेश एअर, थंड हवा आणि बर्ड्स चोपिंग ऐकून बरं वाटतं. आणि असे सर्व वर्कआउट करत असतात वगैरे, तर बघून अजून चांगलं वाटतं. सो इफ यू एवर गेट अप अर्ली, डू गो वॉक, इट्स वर्थ इट. माझा पोस्ट वर्कआउट ग्लो. सो मी आताच घरी आली आहे. सो मी आता आंघोळ करते, मग भेटते तुम्हाला. सो मी शावर घेऊन स्किन केअर वगैरे करून आय एम बॅक. मग आता जरा घराची कामं आवरून घेऊ आणि त्यानंतर बघू ब्रेकफास्टसाठी काय आहे. पहिलं साफी नॅचरल ब्लड प्युरिफायर, ह्याचं 1 स्पून प्यायचा. सो त्यानंतर हे सोक्ड केलेले 4 बदाम आहेत, साल काढली आहे त्यांची, आणि हे वॉलनट आहे सोक केलेलं, आणि हे खजूर आहेत. आणखीन मी हे सुद्धा खाते, म्हणजे हा वॉलनटचाच म्हणजे अक्रोडचाच एक प्रकार आहे, पण हा चॉकलेट टेस्ट करतो. लाईक असं चॉकलेट कोटिंग वगैरे असं काही नाही आहे याला, पण ते नॅचरली चॉकलेटसारखं टेस्ट करतं. मग मी हे सुद्धा वॉलनट्स सोबत खाते. सो अजून ब्रेकफास्टमध्ये मी फ्रूट्ससुद्धा खाते, एनी टाईप ऑफ फ्रूट जे घरी अवेलेबल असतं. पण सध्या घरी एकही फ्रूट अवेलेबल नाही आहे, सो आपण फ्रूट नाही खाणार आहोत. मग त्यानंतर मी कॉर्नफ्लेक्ससुद्धा खाते. लाईक कॉर्नफ्लेक्स खाते, त्यामध्ये डेट्स म्हणजे जे खजूर होतं त्याचे तुकडे टाकते. मग आता आपण नाश्ता करून घेऊया. त्यानंतर आपल्याला रेडी व्हायचं आहे का आपल्याला कुठेतरी जायचं आहे, ते मी तुम्हाला सांगते पुढे. सो माझा OOTD तुम्ही बघितलाच असेल.
सो मी बोललेली आपण कुठे बाहेर जाणार आहोत, त्यासाठी आपल्याला रेडी व्हायचं आहे. सो मी रेडी झाली आहे. आपण चालले आहोत सध्या पोस्ट ऑफिसमध्ये. थोडं काम आहे तिकडे. मग चला लेट्स गो. सो मी पोस्टात जाऊन आली. एनिवेज बाहेर खूप जास्त ऊन आहे, तर सर्वांनी प्लीज छत्री घेऊन जा, गॉगल्स घेऊन जा, छोटा पंखा घेऊन जा, काहीतरी घेऊन जा, खूप गरमी आहे. सो आय मेड अ पिट स्टॉप ॲट स्टारबक्स. युजली मी तिकडे जाऊन ऑर्डर करते इधर आईस्ड व्हाईट मोका किंवा व्हाईट मोका फ्रॅपचिनो विथ द व्हिप क्रीम ऑन द टॉप. मोस्टली मी वेंटीज ऑर्डर करते, पण यावेळी मला एवढं काही प्यायची इच्छा नव्हती. सो आय वेंट फॉर अ टॉल आणि खूप बरं वाटलं मला पिऊन. हे व्हाईट मोका फ्रॅपचिनो आहे विथ द व्हिप क्रीम ऑन द टॉप. सो थंड आहे. सो आता आपण जेवूया, बघू जेवायला काय आहे, आणि मग पुन्हा आपल्याला बाहेर जायचं आहे. ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन कुठे बाहेर जायचं आहे मला. सो जेवायला वी हॅव सॅलड, फ्लावर वाटाण्याची भाजी, 2 चपाती आणि ऑफकोर्स पाणी. सो आपण आता जेवून घेऊया आणि मग त्यानंतर मला थोडीफार पॅकिंग करायची आहे. ती करू आणि मग रेडी होऊ आणि मग बाहेर जाऊ. सिन्स आपण संध्याकाळी बाहेर चालले आहोत, सो आपण संध्याकाळचं जेवण आताच बनवूया आणि मग रेडी व्हायला घेऊ. Stay on my mind all the time. Oh. तुम्ही माझा OOTD तर बघितलाच असेल. मग आपण निघूया आता. मी चालली आहे माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सला भेटायला दादरला. सो चला निघू, ऑटोनी जाऊ. मग नंतर मला AC ट्रेन पकडायची आहे. सो आपण त्याच बॅकग्राऊंडच्या इकडे आलो जिकडे आपण व्हिडिओ स्टार्ट केलेली. सो मी बाकीचं ट्रॅव्हलिंग व्लॉग नाही केला, कारण एवढं गरम होत होतं ना आणि एवढं ऊन होतं ना, आणि मला AC ट्रेनसुद्धा नाही भेटली. म्हणजे AC ट्रेन कॅन्सल झालेली. नशीब ती तिकीटवाली काकी मला बोलली की बाळा AC ट्रेन कॅन्सल झाली आहे, आणि नंतर एकही AC ट्रेन नव्हती. मी साधा ट्रेननीच गेली, आणि ती पण इंडिकेटरवर लावलेला की ती चर्चगेट स्लो आहे, पण ट्रेन आली तर त्याच्यावर लिहिलेलं अंधेरी स्लो. मग काय नाही, बसलो त्यात आणि मग अंधेरीवरनं चेंज केली फास्ट आणि मग पोचलो. मैत्रिणींना भेटलो, त्याची मी थोडी क्लिप्स ॲड ऑन करीन. आणि काय नाही, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी होत्या. खूप ना, म्हणजे असं एका महिन्यानंतर भेटलो, निवांतपणे बोलायला भेटलं आम्हाला. इट्स लाईक असं असतं की 3 वर्ष यांना रोज भेटलो आणि रोज शेअर करायचो, पण आता 1 महिन्याचा गॅप झाला आहे. सो ते हिट होतं आणि मग खूप काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. सो त्या मी बोललो. आणि ऑफकोर्स मुलींचा ग्रुप भेटायचा स्पॉट हॅज टू बी मॅकडॉनल्ड्स. आणि मॅकडॉनल्ड्सची आईस्ड कॉफी ॲज युज्युअल. आणि म्हणून आम्ही एकही फोटो नाही काढला आहे, आम्ही काही रेकॉर्ड नाही केलं आहे, फक्त एक स्नॅप पाठवला गेला आहे. आणि आम्ही असं, आम्हाला विचार पण नाही आला की आम्ही असं करायला पाहिजे, आणि आम्हाला वेळसुद्धा कळला नाही. मी ट्रेननी चालली, साध्या ट्रेननी. मग काय नाही, घरी येऊन चेंज वगैरे केलं, मी जरा घराची कामं केली, जेवली मी, आणि मग काय नाही, आता झोपूया. मी दमली आहे खूप, आणि मी लवकरसुद्धा उठलेली, आणि मी दुपारी एकदाही झोपली नाही आहे. सो मी हा
डे इन माय लाईफ व्लॉग वेकेशन एडिशन फीट मी स्पीकिंग इन मराठी हा एंड करते. असंच माझा डे शेअर करायचा होता मला वेकेशनचा. अजून काय नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.